आम्ही ज्या ठिकाणी आता उभे आहोत, वार्ड नंबर 1, वार्ड नंबर 1 मधली ही जी जागा जी तुम्ही पाहत आहात, या जागेवरती शाळा उभी होती. ती शाळा उद्ध्वस्त करून आज त्या शाळेला उद्ध्वस्त करून 9 वर्ष झाले. 9 वर्षात सुद्धा ही बिल्डिंग आजपर्यंत बांधली गेलेली नाही. वार्ड नंबर 1 मध्ये आज आपण आलेलो आहोत. वार्ड नंबर 1 मध्ये असंख्य अशी माणसे उभी आहेत. आम्ही जे तुम्हाला सांगतोय की या वार्ड नंबर 1 मधील मुलांना आज शाळेची सुद्धा दुरावस्था झालेली आहे. शाळा इथून निघून गेलेली आहे. असंख्य अशी माणसं येतात, सांगतात आम्ही काहीतरी करू, पण तुम्हाला सांगतो की गेल्या या 9 वर्षात जरी शाळा सुद्धा उभारू शकत नाही तर या वार्डात नव्याने काय देणार आहेत. आज तुम्ही जी दुरावस्था पाहताय इथे, शाळा तोडल्यानंतर या लोकांनी सांगितलं होतं की नव्याने आम्ही शाळा बांधून देऊ. या वार्डातनं महापौर झाले, या वार्डातनच मोठ्या प्रमाणात वोट टाकून आमदार सुद्धा झाले. या सर्व परिस्थिती पाहता आज समाज मंदिराची सुद्धा अवस्था बघा कशी दुरावस्था झालेली आहे. काही लोक बोलतात की आम्ही या वार्डाचा विकास करू. मी जाणीवपूर्वक या ठिकाणी आलेलो आहे. ही शाळा नंबर सुद्धा बघा, भिवंडी निजामपूर महानगरपालिका शाळा नंबर 162838 संगमपाडा. ही शाळा, या शाळेमध्ये मी 4थी पर्यंत शिकलेलो आहे. मी या वस्तीत जेव्हा राहत होतो, लहान होतो, तेव्हा 4थी पर्यंत मी या शाळेत शिकलो. या शाळेतनच उभा राहून आज मी कुठेतरी उच्च शाळेत सुद्धा गेलो, मोठ्या प्रमाणात शिक्षण सुद्धा घेतलं आणि इथे पोरं जे कोणी शिकले ते इंजिनियर, डॉक्टर सुद्धा झाले. पण आज कुठेतरी गरिबांच्या मुलांना शाळा नको अशी अवस्था वार्ड नंबर 1 मध्ये झालेली आहे. माझ्या इथील असलेल्या कामगार वस्तीला, या आजूबाजूला असलेला आमचा कारखानदारी समाज आहे, इथे असलेला म्युन्सिपाल्टीमध्ये कामाला असलेला आमचा समाज आहे, सर्व कामगार वर्ग या आजूबाजूला आहे. वार्ड नंबर 1 ची व्यथा खूप मोठी आहे. पण मी तुम्हाला सांगतोय की येत्या काळात वार्ड नंबर 1 मधून 1B मधून आमची आई विजयाताई गायकवाड निवडून आल्यावरती इथे नव्याने शाळा पहिल्याच वर्षात बांधून देऊ आणि गरिबांची मुलं ज्यांना शिक्षणापासून मुक्त ठेवलेलं आहे, ज्यांना प्रायव्हेट शाळेची फी भरता येत नाही, त्यांच्यासाठी नव्याने शाळा ओपन करून देऊ. आज तुम्हाला ही शाळेच दुरावस्था दाखवलेली आहे. तुम्हाला येत्या काळात या वार्डात कुठली कुठली कामं करून द्यायची आहेत त्याचं तुम्हाला दाखवण्यात येईल आणि आम्ही या ज्या गोष्टी सांगत आहोत त्या आम्ही करून दाखवू, हे ठणकावून आपल्याला सांगतोय. जय हिंद, जय भीम.